पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय, या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले आहेत। त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी त्या या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत, यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। असणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला दिलेत। तर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ अद्याप बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। हा लाभ या महिन्याअखेरपर्यंत लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आत्ताच आपण बघितलं की अदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितलेलं आहे की 26 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचा जो काही लाभ आहे तो बंद केलेला नाही। अतिशय मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे, कारण सर्वांना असं वाटत होतं की आता आमचा हप्ता गेला, आम्हाला पैसे येणार नाहीत, परंतु असं नाही। आज तुम्हाला खुशखबर येणार आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती तुम्हाला आज खटाखट मेसेज पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। 26 लाख लाडक्या ज्या बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या होत्या, ज्यांचं नाव यादीतून बाहेर काढलं गेलं होतं, अशा सर्व लाडक्या बहिणींना तिथं डायरेक्ट बाद केलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। जरी हा आकडा आता आलेला आहे तरी आम्ही त्याच्यावरती सर्व काम करणार आहोत। कोणते ते कामं पुढे करणार आहोत ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो। व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण त्यांनी काल जवळपास मोठी बैठक घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे। त्यांनी जे काही सांगितलं आहे ते मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये एक पॉईंट सगळा सविस्तर पद्धतीने इथे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधीच सबस्क्राईब करा। बघा, भरपूर जण आपले व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओला लाईक करत नाही आणि कमेंट करत नाही, त्यामुळे होतं आहे की त्यांच्या मनात काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आपल्याच काय तर सरकारपर्यंत सुद्धा पोहोचत नाही। तर 2 महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या आहेत आता की लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता हा तुम्हाला आजपासून इथं आपल्याला पाहायला मिळू शकतो। जुलै आणि ऑगस्टचे एकदम 3000 रुपये जसे आपल्याला गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की रक्षाबंधन निमित्त आपल्याला मिळाले होते, तसेच ह्या वर्षीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अदिती तटकरे मॅडम यांनी एक मोठी आणि आनंदाची घोषणा केलेली आहे। आपण काल बघितलं होतं की 26 लाख बहिणी अपात्र झाल्या होत्या असं बऱ्याच न्यूज चॅनलमध्ये सांगितलं गेलं होतं, परंतु त्याच्यावरती काल सविस्तर बैठक करण्यात आली। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि अदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये एक मोठी बैठक झाली, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 26 लाख बहिणी अपात्र हा आपल्याकडे डेटा आलेला आहे, परंतु आपण काही डायरेक्ट 26च्या 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र करत नाही आहोत। आपल्याकडे तो डेटा आल्यानंतर आपण त्याची पडताळणी करणार आहोत की खरंच ह्या आहेत का। आता ह्याच्यामध्ये ते काही कारणं जे आहेत ते चेक करतीलच, 5-6 कारणं आहेत ज्याच्यामुळे लाडकी बहीण योजनात ते बाद होतील, ते मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती कारणं आहेत काय आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही। त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्हाला प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटकडनं डेटा येतो, जसं की त्यांनी असं सांगितलं की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आमच्याकडे जवळपास कृषी विभागाकडून डेटा आला, ज्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला होता। त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की भरपूर जे जिल्हे आहेत, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, सातारा असेल आणि इकडं आपण जर बघितलं अमरावती असेल, अकोला असेल, जळगाव असेल, इकडेच्या भरपूर लाडक्या बहिणी काय करत होत्या तर PM किसान योजनेचा जो हप्ता आहे त्याचासुद्धा किंवा नमो शेतकरी योजनेचा ते आणि PM किसान योजनेचा जो लाभ आहे ते घेत होत्या। तर त्याच्यामध्ये त्यांनी कृषी विभागाकडून असं होईल की 5.5 ते 6 लाख लाडक्या बहिणी होत्या अशा, ज्या ह्या दोन्ही योजनेचा लाभ घेत होत्या। त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला नमोकडून 1000 रुपये देणार आणि लाडक्या बहिणीकडून 500 रुपये देणार, असे मिळून तुम्हाला फक्त 1500 रुपयेच दिले जातील। म्हणजे जे पहिले लाडकी बहिणीमध्ये त्यांना 1500 आणि नमोमध्ये 1000 मिळत होते, आता फक्त त्यांना दोन्ही योजनेचे मिळूनच 1500 रुपये मिळणार असं त्यांनी सांगितलं होतं।
तसंच आता ह्यावेळेसुद्धा त्यांना अन्न व पुरवठा विभागाकडून आणि IT विभागाकडून हा डेटा आलेला आहे. कारण त्या असं म्हणल्या की आम्हाला हा डेटा मागवावा लागतो, आम्हाला लगेच त्याचा ॲक्सेस घेता येत नाही, कारण प्रत्येक डिपार्टमेंट हे वेगळं आहे. तुम्ही लगेच त्यांच्याकडून डेटा मागवू शकत नाही. त्यांना डेटा तयार करावा लागतो. डेटा तयार करायला वेळ लागतो आणि जसं डेटा आपल्याकडे येतो तसं हे काम करावं लागतं. आणि प्रत्येक महिन्याला हा डेटा मागवला जात आहे. लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याला अर्ज पडताळणी ही होत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भरपूर लाडक्या बहिणी याच्यामध्ये चांगले सक्षम होत आहेत आणि त्यांचा असा एक उद्देश आहे की ज्या खरंच गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा योजनेचा लाभ पुरला पाहिजे, गेला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणी सक्षम झाल्या आहेत, आता त्यांना या योजनेची गरज नाही, अशा लाडक्या बहिणींना ह्या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. त्यासाठी त्या काय करत आहेत तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून डेटा मागवत आहेत. आता हा जो डेटा आलेला आहे याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की 14,000 पुरुष यांनी फॉर्म भरलेला आहे. परंतु त्यांनी हे सुद्धा सांगितलं की 14,000 पुरुष हे मुद्दामून फॉर्म भरला का त्यांच्या घरातील स्त्रियांकडे त्यांच्याकडे अकाउंट नव्हतं, म्हणून ह्यांच्या नावावरून हे फॉर्म भरण्यात गेलेले आहेत. कारण आपण बहुतेक वेळा पाहिलं की भरपूर लाडक्या बहिणींचे स्वतःचे अकाउंट नाही आहेत, तारीख उलटून चालली होती फॉर्मची, म्हणून त्यावेळेस ते फॉर्म भरले गेलेले आहेत, ज्यामुळे ह्याच्यामध्ये पुरुषांचं नाव येत आहे किंवा काही मुद्दामूनसुद्धा पुरुषांनी भरलेले आहेत. तर असे सुद्धा हे आहेत. तर ह्याच्यासाठी लाडक्या बहिणींच्या आधी अर्ज पडताळणी होणार, सखोल चौकशी होणार, मगच ह्या लाडक्या बहिणींच्या 26 लाखांमधून त्यांना ह्या किती अपात्र होतील ते तिथं काढता येणार, असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रमुख कारण जर आपण बघितली तर पहिलं कारण तुम्हाला माहितीच आहे की 2.5 लाखाचं उत्पन्न आहे. दुसरी गोष्ट 4 चाकी वाहन आहे. तिसरी गोष्ट दुबार योजनेचा लाभ, म्हणजे 2 योजनेचा लाभ कोण घेत असेल तर त्यांना बाद करण्यात येणार आहे. उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपयांचा हप्ता जो आहे हा त्यांच्या मोबाईलवरती आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला काही महत्त्वाचे कामं करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा हप्ता चालू राहील आणि तुम्हालासुद्धा कळेल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. पहिली गोष्ट बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता तुमच्या बँकेत जाऊन एकदा तुमचं अकाउंट चेक करावं लागेल. तुम्हाला मी का सांगतो आहे, कारण प्रत्येक महिन्याला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरच्या लाडक्या बहिणींचं, माता भगिनींचं योजना चालू राहायला पाहिजे, तर बघा, तर तुमच्या घरात जर 2 लाडकी बहिणीचे लाभार्थी असतील तर महिन्याला 3,000 रुपये हे असेच तुमच्या घरात येतात, जेणेकरून खूप मोठी ही आपल्याला तिथं हेल्प किंवा मदत पाहायला मिळते. त्यासाठी तुम्ही हे काम करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही घरी मोबाईलवरती करू शकता. मोबाईलचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्याच्यामध्ये आपलं अकाउंट चेक करायचं, त्याच्यामध्ये बॅलन्स किती आहे, मायनसमध्ये आहे का, ट्रान्झॅक्शन्स चेक करायचे. ट्रान्झॅक्शन्स मुद्दामून करायचे, 100, 200, 500 रुपयाचे महिन्याला ट्रान्झॅक्शन्स करत राहायचं, म्हणजे तिथं अकाउंट बंद होणार नाही. मिनिमम बॅलन्स कायम ठेवायचा. आधार लिंक आहे की नाही हे जर महिन्याला पाहायचं. दुसरी गोष्ट, रेशन कार्डची EKYC करत राहायचं. तिसरी गोष्ट, आपलं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, जेणेकरून जर कधी तुमची अर्ज पडताळणी झाली तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, तुमच्याकडे रेशन कार्ड आणि तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो असणं अतिशय गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या कोणत्या बँकेत पैसे येतात. बघा, आता जर आपण बघितलं तर पोस्टाचं खातं आहे, भरपूर शासकीय किंवा खाजगी बँक आहेत, ह्या सर्व बँकेमध्ये हे जे पैशाचं वितरण आहे ते होणार आहे. लक्षात घ्या, गेल्या वेळेससारखंच टप्प्याटप्प्यानं वाटप होणार आहे. एका दिवसात कुठल्याही लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. प्रत्येक जिल्ह्याचं वितरण हे 3 ते 4 दिवस चालणार आहे. या जुलै महिन्याचं आणि ऑगस्ट महिन्याचं कदाचित आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र येतील. त्यासाठी तर कमीत कमी 4 दिवसाचं वितरण हे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये सांगा की मला तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.